शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा, भ्रष्टाचारी मंत्र्यांचे जाळले पुतळे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता जन आक्रोश मोर्चा काढत भ्रष्टाचारी सत्ताधारी मंत्र्यांविरोधात जोरदार निदर्शने केली। शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळे आणि प्रतिमा जाळून तीव्र निषेध व्यक्त केला। जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचारी सरकारचा धिक्कार असो, मंत्री महोदयांचा राजीनामा घ्यावा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। सत्ताधारी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या मोर्चात पक्षाचे गटनेते गुलाबराव वाघ, माजी खासदार उन्मेष पाटील, करण पवार, निलेश चौधरी यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। कार्यकर्त्यांच्या हातात निषेधाचे फलक होते, ज्यावर भ्रष्टाचारी विरोधी घोषणा लिहिलेल्या होत्या। या आंदोलनामुळे जळगाव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। सत्ताधारी पक्षाच्या विरोधात शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन केले। संजय सावंत यांनी बोलताना भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई न झाल्यास यापुढेही तीव्र आंदोलने केले जातील असा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले। माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार हा महाआक्रोश मोर्चा काढला होता। हे सरकार एवढ्या गेंड्याच्या कातडीत झालं आहे की मंत्री भ्रष्टाचार करत असताना सुद्धा एक शेतीचा मंत्री सभागृहात रमी खेळतोय, पण त्याच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्याचं लक्ष नाही। एक सरकारचा कायदा सुव्यवस्था मंत्री आहे ज्याच्याकडे गृह डिपार्टमेंट आहे, तो स्वतःच्या हॉटेलमध्ये आपल्या ज्या माई भगिनी आहेत त्यांची सुद्धा कदर करत नाही। अशा सगळ्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात महाराष्ट्र पेटून उठलाय आणि त्याचं एक उदाहरण आज जळगावमधल्या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा एक जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने लोकांना दाखवून दिलेला आहे। सर, या ठिकाणी प्रतिकात्मक नेत्यांचे पुतळे पण या ठिकाणी आपण केले होते। लोकांना कळलं पाहिजे हे निर्डावलेले सरकार यांच्यातले नालायक लोक कोण आहेत आणि म्हणून त्या नालायक लोकांची प्रतिमा कशी मलिन आहे म्हणून एक हाफ चड्डी बनियानवर संजय गायकवाड दाखवला, एक बनियान हाफ पॅन्टवर आणि पैशाची बॅग घेतलेला संजय शिरसाट दाखवला आणि एक पत्ते लावून रमी खेळणारा माणिकराव कोकाटे दाखवला। जळगावची लाज रस्त्यावर यायला पाहिजे, ज्याचं हनी ट्रॅपमध्ये नाव आहे तो दाखवला असता तर आपलं जळगावचं नाक कापलं गेलं असतं, आपली मान शर्मेनी खाली गेली असती। ही पवित्रता लक्षात घेऊन त्या नालायकाचं नाव घेणं सुद्धा आम्हाला वाईट वाटतं की ज्या सुरेशदादांनी या जळगावचं नाव एका वरच्या लेवलला लिहून ठेवलं, जळगाव एक नाव प्रसिद्धीला होतं, त्या जळगावला आज महाराष्ट्रातनं मान खाली घालावी लागते। असे नालायक लोक पदावरनं दूर झाले पाहिजेत म्हणून अशी प्रतिकात्मक आपण त्यांची हे दाखवली होती। या मोर्चामध्ये ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक दिसून येत। एक लक्षात घ्या, अनेक नगरसेवक वगैरे म्हणण्यापेक्षा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत। नगरसेवक म्हणून इबा पटेल आहेत, भागवानजी आहेत, शरद तायडे आहेत, कुलभूषणजी आहेत, जाकीर बटाड आहेत, सगळे आहेत। मग अशा वेळेला एकाच दुसरा माणूस जर कुठल्या कौटुंबिक कारणावर नसला तर शिवसेनेमध्ये काही धुसफूस आहे असं दाखवायचं हे चुकीचं आहे। आणि आपण पाहिलं असेल की जी आजपर्यंत भाजपला जमलं नाही की त्यांना पैशांनी गाडी भरून आणायला लागतात, हा शिवसैनिक स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। तर त्याच्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती आहे की अशा काही गोष्टी दाखवण्यापेक्षा लोकांनी आपला आक्रोश कशा पद्धतीने दाखवला हे दाखवलं तर त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर चांगलं दिसेल।